सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रिंग रोड प्रकल्पाला विरोध करत बाधित शेतकऱ्यांनी थेट मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार केलाय। शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा निघताच पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन अधिकच चिघळलंय। नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा पायी मोर्चा काढलाय। मात्र हा मोर्चा निघताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलनाचे नेतृत्व करणारे करण गायकर यांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात घेतलंय आणि इंद्रानगर पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवलंय। करण गायकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने शेतकरी इंद्रानगर पोलीस ठाण्याबाहेर जमा झालाय। रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठाण मांडून आंदोलन सुरू ठेवले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे। यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात बैठकीची वेळ द्यावी आणि प्रत्यक्ष बैठक घेऊन आमच्या प्रश्नांवर अंतिम तोडगा काढावा, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। शेतकरी मुंबईकडे जाणारच असा ठाम इशाराही आंदोलकांनी दिलाय। रिंग रोडचा अंतिम निर्णय होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। आम्हाला मुंबईसाठी आम्ही पायी मोर्चाची परमिशन मागितली होती। यापूर्वी गाड्याने जायची परमिशन मागितली होती, रेल्वेने जायची परमिशन होती, पण मुंबई पोलीस हे कोणत्या लोकशाहीत जगतात हे आम्हाला माहीत नाही। त्यांनी आमची परमिशन नाकारल्यामुळे नाशिक पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी डिटेन केलं। शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम नाशिककरांचं होतं, म्हणून आम्ही त्याला लोकशाहीमध्ये या ठिकाणी त्यांना प्रतिसाद देत काल निघालेला मोर्चा त्यांनी थांबून आम्हाला घरी जायला सांगितलं। पण आम्ही सांगितलं जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या महिलांना त्या ठिकाणी भेट देणार नाही, शिष्टमंडळाला भेट देणार नाही आणि आमच्या मागण्या समजून घेणार नाही, आमची मागणी काय की चुकलेली अलाइनमेंट सुधारा, हायवे नंबर 29 मधल्या शेतकऱ्यांना जे जबरदस्ती भूसंपादन तुम्ही मोफत करताय त्याचं नव्यानं भूसंपादन करून त्याच्या 2013च्या कायद्याप्रमाणे त्यांचे रेट ठरवा। त्याचबरोबर इकडचा वडनेरची अलाइनमेंट जी चुकीची झालेली आहे ती बदला, विंचुरगवळीची अलाइनमेंट चुकीची आणि इतर गावांमध्ये 2013च्या कायद्याप्रमाणे मागील 3 वर्षाच्या सर्वोत्तम खरेदीच्या आधारावर आमच्या लोकांना दर द्या। इतक्या साध्या प्रश्न, एकीकडे एकम सारखी कंपनी हे बॅकलिस्ट करतात आणि त्याच कंपनीने बनवलेल्या अलाइनमेंटवर ही मंडळी काम करते। नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काय झोपेत काम करता का? यांना कायद्याचं भान नाही आहे का? म्हणजे कायदा सोडून MSIDCचे अधिकारी आणि आयुष प्रसाद हे चुकीच्या पद्धतीने हिटलरशाही पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांना जुलमी अन्याय करताय। त्या अन्यायाच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे आम्ही सर्वजण न्याय मागण्यासाठी चाललो होतो, परंतु लाडक्या बहिणींना लाडक्या भावाला राखी बांधून त्याच्याकडे न्याय मागण्याचा सुद्धा कायदा ह्या महाराष्ट्रात राहिलेला नाही। त्याचा जाहीर निषेध करतो। जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्हाला भेटणार नाहीत, आमच्या मागण्या सविस्तरपणे समजून घेणार नाहीत, अधिकाऱ्यांना आमच्या समोर बसवणार नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही। अलाइनमेंट सुद्धा बदलली पाहिजे। काही ठिकाणी चुकीची केली, मखमालाबाद ते गोवर्धन ही अलाइनमेंट चुकलेली आहे। त्या ठिकाणी यांनी सांगितलं का 4च घरं जातात, त्या ठिकाणी जवळपास 35 ते 40 घरं जात आहेत, 30 विहिरी जात आहेत, 18 बोरवेल जात आहेत। वडनेरचे हायटेन्शन टावरच्या खालून ती अलाइनमेंट घातली, तिथं ती बदलली पाहिजे। विंचुरगवळीला 1-2-4 लोकांच्या बिल्डरांच्या फायद्यासाठी ती अलाइनमेंट चुकीच्या दिशेने नेलेली आहे। या अलाइनमेंट बदलून उर्वरित गावांमध्ये आम्हाला हमीभाव मिळाला पाहिजे। त्या ठिकाणी उच्चतम खरेदीच्या आधारावर आमचे रेट निश्चित झाले पाहिजे, यासाठी आमचा लढा आहे। आपण मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला किंवा सरकारकडून आपल्याशी कोणी संपर्क साधला? आतापर्यंत कोणाचा संपर्क साधला नाही। आम्ही संपर्क साधण्यासाठीच जात होतो। लोकशाहीमध्ये पायी मोर्चाला जाणं हे मुंबई पोलिसांच्या नजरेमध्ये चुकीचं आहे, गाडीनं जाणं मुंबई पोलिसांच्या नजरेत चुकीचं आहे, रेल्वेनं जाणं मुंबई पोलिसांचं चुकीचं। आमच्याकडे विमानं थोडी आम्ही जाणार आहे तिथं, का आम्हाला काय पंख फुटले का उडत जाणार आहे तिथं? म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी या देशातल्या राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्याला जर रात्रंदिवस असं आंदोलन करावं लागत असेल तर ही शर्मेची बाब आहे, निषेधार्थ बाब आहे। संविधानिक पद्धतीनं देवेंद्रजी खूप चांगले मुख्यमंत्री आहेत, पण हे खालची सगळी त्यांची पिलावळ आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर हा अन्यायकारक निर्णय या ठिकाणी होत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।